लोहा व कंधार मतदारसंघामध्ये एकमेव प्रकल्प म्हणजेच लिंबोटी धरण। या धरणातून या मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांनी प्रथम उदगीरला व आता पालम तालुक्यासह 65 गावांना पाणी दिल्याने येथील शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न उद्ध्वस्त झाले असून विद्यमान आमदार यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मतदारसंघातील जनतेला देशधोडीला लावण्याचे पाप करून येथील शेतकऱ्यांचा घात केला असल्याचे मत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले। पालम व गंगाखेड तालुका हा गोदावरीच्या काठेवर असून सुद्धा या तालुक्यात मुळी बांधारा व दिग्रस बांधारा जवळपास लिंबोटीच्या एवढा पाणीसाठा आहे। राज्याच्या भाजपा व सेना सरकारच्या पाणीपुरवठा विभागाने या विभागाचे मंत्री व लोहा व कंधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांच्या संगनमताने मुख्यमंत्री पेयजल योजना अंतर्गत पालमसह 65 गावांच्या संयुक्त पाणीपुरवठ्यासाठी 57 कोटी रुपयाची कामाची प्रशासकीय मान्यता दिनांक 18 जून 2018 ला दिली असून दिनांक 6 डिसेंबर 2018 ला सदर योजनेचा वर्क ऑर्डर कार्यारंभ आदेश दिले आहे। याबाबतची पुराव्यासह सविस्तर माहिती लोहा व कंधार मतदारसंघाचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली आहे। आमच्या क्षेत्रातलं एक मध्यम प्रकल्प लिंबोटी धरण ज्याचा उदगीरला पाणी दिल्याचा वाद आणखी चालू आहे। खरं तर उपेक्षित भागातलं दुष्काळी भागातलं हे धरण पण उदगीरच्या परिसरामध्ये 9 सोर्स असताना म्हणजे चांगले मजबूत सोर्स असताना पाणी उपलब्ध असताना मांजरा खोऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी असताना मानार खोऱ्यातून उपेक्षित आणि 100 किलोमीटरहून लांबून इथून पाईपलाईन करून पाणी नेणे 9 दशलक्ष घनमीटर आरक्षित करून पाणी नेणे ही आमच्या क्षेत्रावर अन्याय करणार आहे। ही बाब आम्ही याला विरोध केलेला आहे, न्यायालयातही गेलेलो आहोत, मोर्चे आंदोलनही आमचे चालू आहेत। पण ही फक्त 120 कोटीची योजना बनवून रिंग करून संगनमताने स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी आमच्या क्षेत्रावर आमच्या भागातल्या शेतकऱ्यावर जनतेवर हा अन्याय केला असताना लगेच मध्ये आता 56 कोटीची प्रशासकीय मान्यता देऊन पालम आणि पालम परिसरातील तालुक्यातील 65 गावांना पुन्हा लिंबोटीतून पाणी देण्याचा निर्णय शासनाने आणि आमदारांनी संगनमताने परवा केला। त्याची वर्क ऑर्डर त्याची प्रशासकीय मान्यता मी आज सगळ्या माध्यमाला दिलेली आहे। खरं तर पालम हे गोदाकाठच्या परिसरातला भाग आहे। तिथं दिग्रस बंधारा 67 दशलक्ष घनमीटरचा आहे, मुळी बंधारा आहे, मुदगल आहे, त्यातून चिंचगव्हाण आहे। हे सगळा परिसर नुसता पाण्याचा गोदाकाठला असताना लिंबोटीवरून पाणी नेण्याचं घोडबंगाल काय आहे? म्हणजे त्या योजनेची किंमत वाढावी आणि त्याच्यामधून आर्थिक एजन्सीला आणि या सगळ्यांना लाभ व्हावा हाच त्याचा संगनमताच्या मागचा हेतू आहे। पण हे सगळा सरासर आमच्या क्षेत्रावर अन्याय आहे। आम्ही हे होऊ देणार नाही। याबाबतीत आम्ही जनआंदोलन करू, कारण हे सरळ अगदी त्या क्षेत्रातलं उपेक्षित क्षेत्रातलं धरण ओस पाडण्याचा हा प्रकार आहे। 1995च्या युतीच्या काळात खरं तर ते लोहा आणि कंधार तालुक्याच्या मालकीचं धरण असताना 30% पाणी त्यावेळी अहमदपूरला या सरकारांनी त्यावेळी नेलं। आता 20% उदगीरला गेलं, राहिलेलं आता जर पालमला परभणीला गेलं तर मग काय आम्ही दुसऱ्याच्या दारात जाऊन भीक मागायची का? आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी दुसऱ्याच्या जिल्ह्यात जाऊन? आणि या आमदार लोकप्रतिनिधीला या क्षेत्राच्या हिताची काय गरज नाही का? स्वतःच्या स्वार्थासाठी काय मतदारसंघ विकायला काढला काय? कारखाने दिवाळखोरीत काढायचे, बँका दिवाळखोरीत काढायच्या, धरणातलं पाणी विकून चौकट म्हणजे जसं काय मोठा बांधला असल्याने आपण स्वतः तर काही सोर्स तिथं फसाभर पाणी गोळा करू शकले नाहीत, एखादा प्रकल्प आणू शकले नाही। त्या धोंड प्रकल्पाला 4-5 वर्षे झाले मंजूर होऊन 10,000 हेक्टरचा, त्याला 100 रुपये निधी आणू शकले नाहीत। सरकारच्या फार जवळ आहे म्हणतात, ताकददार आमदार आहे म्हणतात, ते तर न करता आहे ते आयतं पाणी जर दुसऱ्याला काढून देत असतील आणि चुकीचं देत असतील, पिण्याला देण्याचा आमचा विरोध नाही, पण तिथं उपलब्ध असताना जर देत असतील तर तो आमच्या क्षेत्रावर केलेला अन्याय आहे। चिखलीकरांनी आमच्या मतदारसंघाचा घात केलेला आहे, तिथल्या जनतेचा घात केलेला आहे।
आमचा सगळ्यांचा घात केलेला आहे. याची शिक्षा आम्ही त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. अण्णा येत्या उन्हाळ्यात पाण्यामुळं लोकांना त्रास होईल का दादा? पाणी मिळेल का? आता कुठलं पाणी मिळणार आहे? आता 400 कोटी खर्चून ते धरण बांधलं. 30 वर्षाच्या संघर्षानंतर तिथल्या जनतेने 400 कोटी खर्चून जास्तीत जास्त सिंचन व्हावं म्हणून अंडरग्राऊंड पाईपलाईन महाराष्ट्रात पहिलं मॉडेल म्हणून केलं. आता पाणी जर बाहेर तुम्ही काढून देत असताल पिण्याच्या नावाखाली, तिथं सरप्लस असताना, तर आता सिंचनाला कुठे शिल्लक राहणार आहे पाणी? झालं, हिरवं स्वप्न मोडलं आमच्या भागात. गट शेतीच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्याला उद्योजक